विलिनीकरणानंतर आम्ही एनडीए मध्ये जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटाने हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवारांचा मोठा आरोप। पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं, कौटुंबिक अडचणीमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानामध्ये अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं। कागद, मोबाईल फोन शाबूत, मग ब्लॅक बॉक्सच कसा जळाला? रोहित पवारांकडून शंका व्यक्त। सत्तेमधील अनेक लोक ईएसआरच्या मालकाशी संबंधित, कंपनीवर अद्याप बंदी का नाही? काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड। रोहित पवारांचा गौप्यस्फोट। हा सणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार। राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका। तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषद कशासाठी? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवारांना सल्ला। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या सीबीआय तपासासह वीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार। मी राजकीय भूकंपाबाबत कुठलंही ट्विट केलं नव्हतं, रोहित पवारांनी पुरावा द्यावा। समीत ठक्कर यांचं प्रत्युत्तर। भाजपशी संबंधित समीत ठक्कर यांच्या महाराष्ट्रामध्ये काही मोठं घडणार या जुन्या ट्विटचा संदर्भ रोहित पवार यांनी दिला होता। विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती। विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता। चर्चेसाठी मुंबई बारामतीत 9 बैठका। बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या। विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते, अजित पवारांची इच्छा होती। रोहित पवारांची माहिती। सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही। 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील, प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती। राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी जयंत पाटलांच्या 30 बैठका। नाना पटोलेंचं सूचक विधान। 2 कुटुंब एकत्र येत असतील तर अडवू नका, पटोलेंची भूमिका। चंद्रपूर पालिकेमधील घटनेची काँग्रेसच्या वरिष्ठांकडून दखल। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर का नाही? विजय वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्याकडे चौकशी, तर महापौर का झाला नाही याबाबत समिती नेमली जाणार, सूत्रांची माहिती। नंदनवन निवासस्थानी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये अर्धा तास बैठक। केडीएमसीतील स्वीकृत नगरसेवकांसह सध्याच्या राजकीय हालचालींवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बीएमसी निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट। महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक। शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह दिग्गज खासदारांची टर्म संपणार। रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग। शरद पवारांकडून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची तयारी। पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास महाविकास आघाडीतील 3ही पक्षांचा होकार, सूत्रांची माहिती। तर शरद पवार मार्चपासून राज्यभरात दौरे करणार असल्याची माहिती। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये खारगे समितीचा अहवाल प्राप्त। समितीने केलेल्या शिफारशीनुसार कारवाई करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। अहवालानुसार पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचा अंदाज। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार माळेगाव सहकार कारखान्याच्या अध्यक्षपदी। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड। मालेगाव महापालिकेमधील पहिलीच महासभा वादळी। महापौर उपमहापौरांना भाजपकडून संविधान तर शिवसेनेकडून महापुरुषांचा फोटो भेट। जन्मदाखल्याच्या ठरावावर देखील गदारोळ। पुण्यातील भिगवडमध्ये तरुणीचं अपहरण झाल्याचा दावा। अयान शेख आणि अझर शेख यांनी अपहरण केल्याचा कुटुंबियांचा आरोप। तर अपहरणाच्या आरोपानंतर पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा। हे अपहरण नाही तर स्वतःच्या मर्जीने मुलासोबत गेले। अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ समोर, तर मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून नातेवाईकांसह पोलिसांना पाठवला जातोय, पडळकरांचा दावा। बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या आक्रमक। क्रॉफर्ड मार्केटमध्ये सोमय्यांकडून पाहणी। मुंबईमध्ये दादागिरी चालणार नाही असं म्हणत परवान्यांवरून पालिका अधिकाऱ्यांना सुद्धा विचारला जाब।
मध्यपूर्वेत अमेरिकेची मोठी लष्करी हालचाल F-22, F-35, F-16 सह 50हून अधिक लढाऊ विमानं तैनात.